भारतीय संविधानाचा जय 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 भीम, जय 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 भीम। समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो। मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि तसेच 23 मार्च रोजी नागपूरमध्ये उपस्थित झालेल्या भारतातल्या इतिहासातल्या RSSच्या कार्यालयावरती निघालेल्या पहिल्या मोर्चातल्या सहभाग घेणाऱ्या तमाम क्रांतिकारी साथीदारांना माझा जय भीम। मित्रांनो, आज आपण जरी RSSच्या कार्यालयावरती मोर्चा काढत असलो तरी एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे की आपण RSSच्या विरोधात मोर्चा काढत नाही आहोत, आपण RSSची संवाद साधायला मोर्चा काढतोय आणि त्यांना काही प्रश्न विचारायला मोर्चा काढतोय। आणि आपलं म्हणणं एवढंच सोपं आहे की आता जे सरकार स्थापन झाली, आताचे जे पंतप्रधान आहेत त्यांना RSSनी सत्तेत बसवलेले आणि आताचे जे पंतप्रधान आहेत ते जेफ्री एप्स्टीन फाईल मध्ये त्यांचं नाव आल्यामुळे त्यांचे हात हे दगडाखाली आलेले। म्हणून आम्हाला RSSला नुसतं एवढं विचारायचंय की तुम्ही ठिकठिकाणी जाता, देशभक्ती शिकवता, राष्ट्रभक्ती शिकवता, कुटुंब संस्कृती शिकवता, संस्कृती संस्कार शिकवता, पण आज जर आपण आपल्या भारताचे पंतप्रधान बघितले तर जेफ्री एप्स्टीन जो एक बलात्कारी होता आणि ज्यांनी आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट चालवलं होतं, अशा माणसाशी आपल्या पंतप्रधानांचे संबंध आहेत। तर असे संबंध असणं तुमच्या कुटुंब व्यवस्थेत बसतं का, तुमच्या कुटुंबी संस्कृतीत बसतं का आणि तुमच्या संस्कारांची मान्य आहे का, हे आम्हाला सांगा। हा प्रश्न विचारायला आज RSSच्या कार्यालयावरती आपण मोर्चा काढलेला आहे। आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो, एप्स्टीन फाईल मध्ये नाव आल्यामुळे आणि त्याच्या आतमध्ये ज्या ज्या गोष्टी नमूद केल्या त्या बाहेर येऊ नये म्हणून नरेंद्र मोदी घाबरले आणि अमेरिकेच्या खिशात जाऊन बसून गेलेले हे आपण समजून घेतलं पाहिजे। आणि म्हणून या कॉम्प्रोमाइज परिस्थितीत, या घाबरलेल्या अवस्थेमध्ये नरेंद्र मोदींनी अमेरिकेशी एक करार केला आणि त्याच्यामध्ये भारत देश हा विकायला काढलेला। आपले जितके पण उद्योगपती आहेत, स्मॉल स्केल इंडस्ट्रियलिस्ट आहेत, शेतकरी आहेत, या सगळ्यांचं मोठ्या प्रमाणात या अमेरिकेशी केलेल्या करारामध्ये नुकसान होतंय। आणि म्हणून RSSला आम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की जो पंतप्रधान या भारत देशाला उभा विकायला निघतो तो पंतप्रधान तुमच्या देशभक्तीच्या व्याख्येमध्ये बसतो की नाही हे आम्हाला सांगा आणि याचं उत्तर तुम्हाला आम्हाला द्यायलाच लागणार आहे। आणि म्हणून मित्रांनो, आज या मोर्चाच्या माध्यमातून आपण RSSला हेच सांगायला चाललोय की सत्ता तुमची आहे, पंतप्रधान तुम्ही बसवलेत, खासदार तुम्ही बसवलेत, घरोघरी प्रचारक तुमचे जातात, भाजपसाठी मत मागतात, अर्धी RSS मधलं निघालेली लोक ही बीजेपीची टॉप लिडरशिप आहे। आणि तेवढंच नाही तर पंतप्रधान तुमच्या इकडे येतात, शस्त्रपूजा करतात आणि सरसंघचालकांच्या पायात सुद्धा पडून जातात। आणि म्हणून आम्ही RSSला एवढंच सांगतो की 5 वर्ष सत्ता तुमची आहे, सत्ता तुमच्याकडेच राहणार आहे, पण या देशातल्या मुली पळवणाऱ्या, एका बलात्काराशी संबंध ठेवणाऱ्या आणि या भारत देशाला उभा विकणाऱ्या पंतप्रधानाला तुम्ही पाठिंबा देणार आहात का, का तुम्ही सच्चे देशभक्त बनून या पंतप्रधानाला हटवणार आहात, एवढं आम्हाला सांगा। आम्ही तुमच्या उत्तराची वाट बघतो। एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबतो।